नमस्कार, मी अनघा आपल्या स्वप्नांच्या पलीकडे या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज अशी खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे, जी लोक टेलरिंग रिलेटेड काही काम करतात किंवा आरी वर्क करतात त्यांच्यासाठी हे खूप युजफुल ठरेल। तर सगळ्यात पहिल्यांदा जे आपले जुने ब्लाऊज आहेत की ज्याच्यावर आपण आरी वर्क केलेलं नाहीये, परंतु आपल्याला आता त्यावर आरी वर्क हवे कारण की साडी ऑलरेडी खूप कॉस्टली घेतलेली असते आणि आता सध्या ट्रेंडिंगनुसार जर आपल्याला आरी वर्क हवा असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो की जो ब्लाऊज शिवलेला आहे तर त्याच्यासाठी काय केलं की आपली जी फिटिंग असते ती फिटिंग प्रॉपर पूर्ण उसवायची बाही आणि हे पूर्ण वेगळं करायचं। हा पोर्शन म्हणजे इथून जो हा पोर्शन असतो तो दोन्ही साईडचा व्यवस्थित उसून घ्यायचा, दोन्ही बाजू वेगळ्या करायच्या आणि आपली जी ही रिंग आहे आरीवर्कची जी रिंग आहे त्याच्यामध्ये हा ब्लाऊज मी अशा प्रकारे अडकवला आहे। तर तो कसा ते मी तुम्हाला आता दाखवते। आता इथे तुम्ही पाहू शकता की ह्या ब्लाऊजचं मी पूर्ण फिटिंग वेगळी केलेली आहे। हा ब्लाऊजचा हात आहे, इकडे एक हात आहे आणि हा मागचा पोर्शन आहे, हा आपला मागचा गळा आहे। तर मी हा रिंगमध्ये अडकून घेतला अशा प्रकारे कारण की आपल्याला गळ्याला आधी करून घेऊयात आपण। त्यासाठी कशी अडकवली हे तर तुम्ही पाहिलं की ही फिटिंग उसवली आहे, ही फिटिंग उसवलेली आहे आणि हा पुढे गळा इकडं आणि हा मागचा गळा अशा प्रकारे फिटिंग उसून दोन्ही हात बाजूला करून आपण मागचा गळा रिंगमध्ये पॅक करून घेतलेला आहे। आणि आपल्याला आरीवर्कला कापड हे टाईट लागतं, त्यासाठी आपण हे आपल्याला जितपत ओढून टाईट करता येईल तेवढं आपण हे टाईट करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर गळ्याचा जसा आकार असेल त्यानुसार आपण वर्क करायला घ्यायचं। डिरेक्टली कपड्यावर करण्यापेक्षा शिवलेल्या ब्लाऊजवर करायला थोडंसं अवघड जातं कारण की ऑलरेडी कापड असतं, कापडाखाली अस्तर असतं आणि ते स्टिच असतं, त्यामुळे आपल्याला तिथे थोडासा त्रास होतो। परंतु करायचंच असेल तर हा एक ऑप्शन आहे, अशा प्रकारे आपण ते करू शकतो। हाताला वर्क करण्यासाठी पाहणार आहोत। तर हे आपला हाताचा स्टिच केलेला ब्लाऊजचा हात आहे, ज्याला आपण एक्स्ट्रा कापड लावून घेतलेलं आहे कारण की ते रिंगमध्ये व्यवस्थित बसण्यासाठी। आता मी हे या साईडला पूर्ण कापड अटॅच करून घेतलं आहे आणि काल तुम्हाला व्यवस्थित दाखवलं नव्हतं म्हणून म्हटलं की आजच व्यवस्थित दाखवूयात। तर ही कापड असं व्यवस्थित ओढून मी ही बाही व्यवस्थित पॅक केलेली आहे। आता हे कापड पूर्ण टाईट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथे आपला ब्लाऊज हा रेडी झालेला आहे, वर्क आपलं कंप्लीट आहे आणि तुम्ही पाहू शकता की जो मागचा गळा आहे ब्लाऊजचा तो ज्यावेळेस आपण रिंगला लावलेला होता त्यावेळेस तो खूप वाकडा वगैरे असा दिसत होता, परंतु आता आपण त्याच्यावर वर्क कंप्लीट केल्यानंतर त्यांनी व्यवस्थित त्याचा आकार गोल जो होता तो घेतलेला आहे। असं होत नाही की आपण कापड ओढल्याने वर्क करताना ते वाकडं वगैरे होतं, तसं होत नाही। जसं आपण व्यवस्थित मार्किंग ड्रॉ केलेलं आहे त्यानुसार आपण वर्क करत गेलो की व्यवस्थित ते शिवल्यानंतर तर तोच आकार घेतं छान, असं वाकडा तिकडा आकार होत नाही, ते छान त्याचा आकारच घेतं आहे। जसं की तुम्ही इथे पाहू शकता की ब्लाऊजचा जो गोल गळा आहे त्याने त्याचा व्यवस्थित आकार घेतलेला आहे आणि वर्क पण आपलं छान गोल आकारच झालेला आहे। त्याचप्रमाणे बाही देखील तुम्ही बघू शकता की तिथेही आपण सिमिलर अशी गळ्याला मॅच होईल अशीच बॉर्डर दिलेली आहे आणि थोडीशी मीडियम ब्रॉड अशी बुट्टी दिलेली आहे। खूप छोटी बुट्टी इथे दिली गेली नाही आहे। हात क्लायंटचा खूप छोटा होता त्यामुळे आपण बुट्टी देताना डबल वर्क न करता फक्त बुट्टी थोडीशी ब्रॉड ठेवलेली आहे, त्यामुळे त्याचा लुक पण छान दिसतोय।
आणि जे आपण उसवलं होतं, जी बाहीपासून खालचा पोर्शन जो आहे तो पूर्ण आपण उसवला होता, तो त्याच जे फिटिंग होती त्या मापाने आपण प्रॉपर परत ती फिटिंग करून दिलेली आहे.